आणि यानंतर आपण इतर बातम्या पाहणार आहोत। नीट प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी होतीये। 40 पेक्षा जास्त याचिकांवर अंतिम निर्णयाची याचिकाकर्त्यांना अपेक्षा आहे। गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं। नीट यूजी परीक्षेतील अनियमितता आणि ती रद्द करण्याच्या मागणीसाठी तसेच या मागणी संदर्भात विविध याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात एकाच वेळी सुनावणी होतीये। सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोर ही सुनावणी घेतली जाईल। तर नीट संदर्भातील याचिकांवर सकाळी 10 वाजता सुनावणी होते। 40 पेक्षा जास्त याचिका आहेत आणि अंतिम निर्णयाची याचिकाकर्त्या हे सगळे अपेक्षा व्यक्त करतात। गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं। नीट यूजी परीक्षेतील अनियमितता आणि ती रद्द करण्याच्या मागणीशी संबंधित विविध याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात एकाच वेळेस सुनावणी होतीये। सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात ही सुनावणी पार पडेल। त्यामुळे या सुनावणीत नेमकं काय निर्णय घेतला जातोय हे पाहावं लागेल।